नमस्कार, आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। 26 लोकांना मारणारे हेच आहेत ज्यांनी ज्या अतिरेक्यांना पुष्टी दिली। त्यामुळे आपण त्यांना पहिलेच इशारा दिला होता की आम्ही या ठिकाणी जिथे जिथे त्यांचे अतिरेक्यांचे अड्डे ते उद्ध्वस्त करू। आपण कुठल्या सिव्हिलियन्सवर अटक केलेली नाही। आपण जे अटक केले आहे ते अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर अटक केले होते, पण त्यांनी आपल्या लोकांवर सुद्धा जे नागरिक आहेत त्यांच्यावर सुद्धा अटॅक केला। मग हे भारत सहन करणार नाही आणि भारताच्या समोर पाकिस्तानने या गोष्टी करू नये, कारण की भारत हा भारत आहे आणि त्यांनी जर असाच आगळीकपणा केला तर काय होतं हे कालच्या 10-12 तासामध्ये त्यांना दिसलेलं आहे। जसं बांगलादेशचा वेगळा केलेला होता तशी एक अपेक्षा आता पुन्हा व्यक्त केली जाते। बलुचिस्तान आता आतूनच पेटलेलं आहे आणि बलुचिस्तान हे पहिल्यापासून त्यांच्यापाशी राहावं अशी त्यांची कधीच मानसिकता राहिलेली नाही आहे। त्यामुळे एक नाही, दोन नाही, आता 3 तुकडे पाकिस्तानचे होतील असं चित्र आहे। पीओके ताब्यात घ्यावा अशी मागणी सगळीकडनं होते, घ्यायला पाहिजे असं सगळ्यांची मानसिकता आहे। पण शेवटी तो पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा विषय आहे, त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही। ते जरी ह्या गोष्टीचा जनता विचार करते तर ते काही विचार करतच असतील। संधी वाटते तुम्हाला पीओके घेण्याची? बिलकुल संधी आहे। लाहोर इस्लामाबादपर्यंत आपण ड्रोन हल्ले केलेले, आपण म्हणजे थेट पाकिस्तानाच्या मध्यवर्ती भागापर्यंत आपण पोहोचलो। त्यांचं 250 किलोमीटरची फक्त लांबी आहे, त्यामुळे आपण त्यांना कधीही कव्हर करू शकतो। महिलांच्या सिंदुरावर हात टाकलेल्यांवर उत्तर दिलेलं आहे महिला भगिनींनी सिंदूर ऑपरेशन राबवून। सिंदूर पुसणं एवढं सोपं नाही आहे, त्याचा बदला घेण्याकरता हिंदुस्थानातले सगळे भाऊ त्यांच्या मागे उभे आहेत, हे या सरकारने सिद्ध केलं आहे। दुसरा एक विषय सध्या राजकीय पटलावरती पण आहे, राष्ट्रवादी दोघी एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये शक्यता वर्तवल्या जात आहे। शरद पवार म्हणतात एक झालं तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? शरद विचाराचे पक्ष आहे। शरद पवारांचा हा पर्सनल विषय आहे आणि त्यांचं बोलणं हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे। त्यांना काय वाटतं हे मी बोलणं उचित होणार नाही। पण असं होऊ शकतं असं वाटतंय आपल्याला? राजकारणामध्ये काही होतं। लोक आता निवडणुका लढताना 8 दिवसात पक्ष बदलतात, काय विशेष गोष्ट आहे? म्हणूनच ते म्हणतात की सगळे एक विचारांचे आहेत। हो, एक विचाराचे आहेत। सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज।